सर्वच योजनांचे लाभ लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे मिळणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी शिर्डी येथे केले आहे। शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर चालू आहे। या शिबिरामध्ये बोलत असताना अजितदादा पवार यांनी हे वक्तव्य केले आहे। सर्व योजनांचा लाभ डीबीटीद्वारे थेट शेवटच्या घटकापर्यंत देण्यात येणार असल्याचं अजितदादा पवार म्हणाले आहेत। चला बघूया संदर्भातील सविस्तर व्हिडिओ। काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। फुले आंबेडकर हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे, त्या मार्गावरच आपली वाटचाल होती आहे आणि यापुढे देखील राहणार आहे हे मी पुन्हा लक्षात आणून देतो। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आपण घेतलेले निर्णयांचा लाभ हा जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवावा लागेल आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे। हे सगळं होत असताना जो लाभ आहे तो लाभ देताना बऱ्याचदा काही तो लाभार्थीमध्ये मोडत असताना पण लाभ घेतोय, याबद्दल पण आपण कटाक्षाने आम्ही आता टप्प्याटप्प्याने सगळंच डीबीटी करतोय। म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ठरलेलं आहे की 31 मार्चपर्यंत सगळ्या विभागाच्या बद्दल डीबीटी सुरू झालं पाहिजे, कारण जमावणारा पै ना पै हा वायफळ खर्च होता कामा नये, तो सत्कारणी लागला पाहिजे, तो खरोखरीच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे।